कोणीच नाहीये. विचारे ए हवालदार विचारे. पोलीस स्टेशन मध्ये झोपा काढतोय. ए हवालदार विचारे. काय झालं काय झालं बोंबलायला? मेलो नाही अजून मी. हवालदार विचार हवालदार काय चाललंय काय? नीट बोलायचं नीट बोलायचं. तू पण नीट बोलायचा. हवालदार विचार काय? हवालदारला हवालदारच म्हणतात, इन्स्पेक्टर नाही. कळलं? आणि मोठी शाणी गडने फाट बोलायला. काय काय आली मोठी शाणी काय? हे बघ इन्स्पेक्टर आहे आम्ही, मला मॅडम म्हणायचं. मॅडम? हा अडलंय माझं खेटर. मी कशाला म्हणतो मॅडम? या डिपार्टमेंटची इन्चार्ज आहे मी, मला मॅडम म्हणायचं. कळलं? मिसेस लक्ष्मी विचारे. मधलं नाव विसरलीस? मिसेस लक्ष्मी नारायण विचारे, जो तुझा नवरा आहे, जो मी आहे. विसरलीस? विसरलीस काय? शपथ. नवरा घरी, हे पोलीस स्टेशन आहे. कळलं ना? आणि हे बघे, हे असलं ना आदलं मधलं काही मी मानत नाही, सांगून ठेवते. आदलं मधलं? 5 वाजता ड्युटी संपते, संपू दे. आदलं मधलं सगळं बाहेर काढतो. आदलं मधलं तू काय बघणार आहे मला? तू काय बघणार आहे? चांगलं बघतो. साहेब 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 आधी मला बघा ना. इथे मी साहेब आहे, वरिष्ठ आहे मी. हा ना हवालदार आहे. सारखी सारखी आठवण करून द्यायची गरज नाही. हवालदार हवालदार कळलं ना? हा बोल काय आला साहेब. बोलता मॅडम ऐका ना, तुम्ही माझ्या बायकोला अटक करून टाका ना. अहो तिने मला मोबाईल मारला. हो सारखी मोबाईल मध्ये डुबलेली असते ती. अरे बरोबर आहे, बायकर अक्कलच नाही. इकडे तुला सांगतो, सतत ना व्हॉट्सअप व्हिडिओ गेम फालतूगिरी काढलेलं असं माहिती का? परवा डाळीत मोबाईल टाकला माहितीये कुणी? माझ्या बायको नाही. अरे अख्खी डाळ व्हायब्रेट होत होती माहितीये का तुला? अरे जेवण करताना कशाला पाहिजे ना मोबाईल? काय? अरे पाण्यात टाकला, तेलात टाकला, कोबीच्या भाजीत पण टाकला. अरे 3 महिन्यात 12 मोबाईल बदलले. अक्कल नसते हो या बायकांना. मी पण तेच बोललो माझ्या बायकोला. अगं काय सारखा सारखा मोबाईल करतेस? रागात येऊन मोबाईल फेकून मारला हो मला. बरोबर आहे, बरोबर आहे. तिची काही चूक नसणार. बायकांना काही वेळ नाही लागलाय असं करायला. तुझी चूक असणार. नशील केलं एखादं प्रॉमिस पूर्ण. नाही नाही, मी तिची सगळी प्रॉमिस पूर्ण करतो. गेल्या संडेला फक्त तिच्याबरोबर शॉपिंगला जाता आला ना, इतकंच. इकडे रे काय चाटायचं? शॉपिंगला जाऊन माशा मारायच्या? अरे माझ्या बरोबर जाशील ना, माझ्या बरोबर माझ्या बायकोवर शॉपिंगला जाशील ना, ती काय करते? रंग कोणता खेळत बसते. नाही तुला म्हणतो, हा ब्ल्यू कलर चांगला आहे, हा मँगो कलर चांगला आहे. अरे हा मस्त वाटतं ना, असं बोलत बसते माहितीये तुला? अरे माझ्या आत्याला काळी झाली होती, तिच्या डोळ्याला जो कलर आहे ना तो साडीला कसा मॅच होतो यासाठी 27 दुकानं पळत होती इकडे तिकडे. माहितीये तुला? 27 दुकानं. आणि तुम्ही तिच्यावर गेलात? काय करणार? सटकन द्यायचे नाही ठेवून. काय 27? हे बघ मला गणित शिकवायचं नाही. सैरट सगळ्या दुनियेने बघून झाल्यानंतर मग आम्ही बघितलंय. 8 वेळा प्लॅन फसलोय. 8 वेळा. लग्नाचा वाढदिवस नाही रे लक्षात राहते माणसाच्या. कामावर ड्युटी करत असतो. अरे आमच्या वरिष्ठांनी मला गणपती मंडळात ड्युटी लावली, त्याला मी काय करणार? सांग ना, मी काय करणार? हो मग सांगायचं वरिष्ठांना बायकोसाठी वेळ हवाय. डोक्यावर पडलीस तू? डोक्यावर पडलीस? अरे बायको जो वरिष्ठ असेल तर काय करायचं? ही मोठी शाणी सूड गवते. तुला सांगतो, लग्नाच्या वाढदिवसा दिवशी स्वतः सुट्टी घेतली आणि मला नाईट ड्युटी लावली माहितीये तुला? आणि वरती घरी गेल्यानंतर मेसेज टाकते, काय तुमचे साहेब तुम्हाला सुट्टी देत नाही, नोकरी करण्यापेक्षा हमाली करा. आणि वरती गाणी कुठली पाठवते? गाणी तरी 2 टकिया की नोकरी मेरा लाखों का सावन जाय. आणि वरती मला मिस यू म्हणून डिस्टर्ब असं असं मारस वाटतं ना. सांगतो हिच्यापेक्षा गावंढा बाईशी लग्न केलं असं तरी चाललं असतं. अरे केलंच रे. तुम्ही दोघं नवरा बायको आहात? तीच ती बेअक्कल जिला सटकन ठेवून द्यायला पाहिजे ती मीच बायको आहे. नाही नाही, मी चुकून बोललो. मी यांच्या बायको बद्दल बोललो. ती बायको तुम्हीच आहात मला नव्हतं माहिती. सॉरी सॉरी. तुला ना मी नंतर बघ. नाही नाही, मी काय नाही केलं. यांनी उकसावलं मला. ए शाणे, उकसावलं काय? उकसावलं काय? इकडे ये. घाबरू नकोस तू. मी आहे, मी तुला न्याय देईन. कळलं? घाबरू नकोस. हिला हवालदार ठरवणार आता. मी काय म्हणतो, लक्ष्मी मॅडम, ह्याच्या बायकोने मोबाईल फेकून मारला ना, मग तिला कायदेशीर त्या बोलून कायदेशीर चौकशी केली तर?
हवालदार मला कायदा शिकवणार? हा, हो, हा. तुला सांगते, लेखी परीक्षेत नापास झालाय हा. काय नापास झाला, नापास. लेखी परीक्षेमध्ये तुम्ही नापास झाले होता? अरे म्हणजे तुमच्या लेखी हवालदारांना काहीच किंमत नाही ना? शाण्या इकडे, ते काय हवालदार म्हणते हवालदार. आणि लेखी परीक्षेचं मला सांगू नकोस, कळलं ना? अरे मी माझं लिहित होतो आणि ही पाठवून दाखव ना, दाखव ना, मला दाखव ना, जरा दाखव ना. मला बिचारीची दया आली म्हणून मी माझी सप्लिमेंट तिला दिली. या शाळेने स्वतःच्या पेपरला सप्लिमेंट लावून देऊन टाकली पुढे. अहो चिटिंग आहे ही. तिला सांग, तिला. तुला सांगते, ट्रेनिंगच्या वेळेस ना याला साधं धावता पण नाही आलं. ए शाण्या हसतच काय? मी धावतच होतो. मी पहिला तो मी ही पाठीमागे होती, ही पाठीमागे, आणि नंतर हिच्या पाठीमागे 2-3 जण होते. कळलं का तुला? अरे मी आता फायनल लाईनला टच करणार तितकं ती पाठून काय म्हणाले माहितीये काय? नार्या, आय लव्ह यू असं बोलले. मी हुरळून गेलो, पाठी बघितलं, पटकन ही पुढे. अरे म्हणून ही इन्स्पेक्टर झाली, मी हवालदार झालो. कळलं काय? अरे ह्या बायका जाम चतुर असतात, इमोशनली जाम आपली वाट लावतात रे, वाट लावतात आयुष्यात. चल इकडे. हा? काय इमोशनली वाट लावतो आम्ही? लावतात. हा? हे बघ, आय लव्ह यू बोलले पण लग्न केलं ना तुझ्याशी? लग्न केलं. ए, ये सब जुमला आहे असं म्हणून कल्टी नाही मारली मी. हे बघ उगाच काहीतरी आरोप करायचे नाहीयेत. खरंच तुझ्या बावटपणाच्या प्रेमात पडले मी. ती पडली. ते सोड रे, ते सोड. हे बघ हवालदार, याला 8 टाक लगेच. ए शाळा इकडे रे, घाबरू नकोस तू. नाही टाकत जा. तू वरिष्ठांच्या आदेशांचं पालन करत नाहीयेस. मी फक्त कायद्याचं पालन करतो. घाबरू नकोस रे. तुझा केस सुद्धा वाकडा होऊ शकत नाही माझ्या समोर. हो हो नक्की. हा, ये इकडे, इकडे बाळा, इकडे. केला वाकडा केस, काय करणार तू? हे बघ, काय करताय? तू त्याला असं टच करू शकत नाहीस. केला touch रे. हे बघ, हे उभा राहा. एक सेकंद, हे बघ, तू पोलिसाच्या वर्दीचा असा दुरुपयोग करू शकत नाहीस. अरे तू डावला, काय करणार तू? हे बघ, तू त्याला असं 3rd डिग्री वापरू शकत नाहीस. ए! तुम्ही थांबा ना हो. तुम्ही नका घेऊ माझी बाजू. ते खुन्नस काढतात हो माझं. नाही रे, तुझ्यावर नाही, माझ्यावर खुन्नस करते, मला माहिती आहे. हे बघ, घाबरू नकोस. हा नार्या तुझ्या सोबत आहेत, नार्या. हे बघ, लाख आरोपी सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये. हे बघ, एका निरपराधाला ती काही करू शकत नाही. मी तिच्या समोर असं चौकशी आयोग बसवून आत्म टाकेन तिला मी. मला टाकणार हा. तू? हा. हा कंप्लेंट करणार? हा, complaint करणार. आणि आणि तू? मी साक्षीदार म्हणून पुरावा देणार. तू साक्षीदार म्हणून इकडे ये ना जरा. मी येतो, जा तू. ये इकडे, इकडे, इकडे. तू वाचवणार याला. वाचवणार. ठरलंय. ठरलंय. मग आता मी याचा एन्काउंटर करते. आता तू याला वाचवून दाखवायचं. चल वाचव. ए घाबरू नकोस रे, मी वाचवणार तुला. घाबरू नकोस तू, कळलं का? हे बघ, असं हाकनात कोणाचा जीव घेऊ शकत नाही, कळलं ना? आता मी याला मारते, तू प्रूफ करून दाखव हा की मी याला मारला. अरे तू मार, तू घाबरतो का? ए तू चल, मेला, शूटिंग तू कर. मेला. ए, तू मार, मी आहे इकडे. ए तू खा रे. घाबरू नकोस तू, मार, तू मार. अरे आता तू मेला, shooting आता करतोय ना. ए चल मार. ए काय अरे तुझ्यात दम नाही? मारणारच आहे. तिच्यात दम नाही रे, तू मार. शूटिंग करतोय. विचार आहे, माझ्या डोक्याची हटवू नको हा. खरंच ठोकेन याला मी इथे. अरे तसं डोकं असायला लागतो. मार ना, ते दम नाही रे, तू मार ना त्याला. ए. मरणार तू आता. अहो काय वेळ लागले का तुम्हाला? ए, काय चुप करताय? चुप. मरायचं आता, मरायचं रे, मरायचं. ए घाबरू नकोस रे, फक्त फुट्टाची गोळी आहे ती. चल मारना, चल मारना. ए मार तू, मार. ए जल्दी मार, चले. मी शूटिंग करायला. बिचारे डोक्याची हटवायची नाही माझ्या. अरे डोकं आहे का? ए मार. तू कशाला घाबरते? शाला चल तिकडे. तुझा माझ्या विश्वास आहे? अरे तू मर, मी आहे तुला. काय बोलतोय घाबरू नकोस तुला ना आतमध्ये टाकू, हा चांगला चान्स आहे. तुला मारू दे रे, एक लक्षात ठेव. बघ काही करू शकत नाही तुझं. तू मेल्याशिवाय तुम्ही आत्म टाकू शकत नाही, ते लक्षात ठेव. मार. मी दम असेल तर मार. आता ह्याला फायनल ठोकणार. अरे काय फायनल ठोकणार, सेमी फायनल ठोकणार काय नाही रे. अरे सर्व्हिस रिव्हॉल्वर आहे, फक्त फुटाची गोळी आहे. मी शूटिंग करतोय, मारतो. विचारे थँक्यू थँक्यू. सर्व्हिस तुम्ही मला वाचवताय का मारताय? घाबरू नकोस रे. हे बघ काही झालं ना तर मी आतमध्ये टाकणार तिला. ए मारतो मारतो मारते. हे बघ काय देसी कट्टा. चला उद्या भेटता. चला, चला. इकडे बघ, हा देसी कट्टा ना जप्त केलेला आहे. विचार का? का? कारण तू ह्याच्याने विचारांवर गोळ्या झाडत होतास. कधी? आता तुझा एन्काउंटर. आता नको, मरायचं नको, फायनल. नको. अरे जा, चल मार. आता कसं शूट करणार तू? हा कॅमेरा, हा कॅमेरा. हा कॅमेरा. तू मार रे, घाबरू नकोस.